ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते। असे असतानाही सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निर्माणाधीन आहेत, परंतु या बांधकामांवर कारवाई करताना अधिकारी मात्र थातुरमातुर कारवाया करताना दिसत आहेत। नुकतेच अशा इमारतींना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की ठाणे शहरात सद्यस्थितीत येऊरसह 300हून अधिक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। अशा अनधिकृत बांधकामांबाबत मी 2021 साली तक्रार केली असता लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना लाईट पाणी देऊ नये असे आदेश दिले होते, तरी देखील इमारतींना लाईट पाणी देण्यात आले। त्यामुळे लोकायुक्तांच्या आदेशानंतर देखील वीज आणि पाणी पुरवठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अनधिकृत बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे काय झाले? येऊर वनपरिक्षेत्रात बांधकाम परवानगी नसताना देखील परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने झाली, यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत, याचे विकासक कोण, वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण, या बांधकामांवर वरदहस्त असलेला ठाण्यातील आका कोण, या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, कारण हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। इथून पुढे अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याच्या कारवाया सर्व कोर्ट मॉनिटरिंग खाली झाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। यावेळी सोबत मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे व प्रवक्ते हिंदूराव गळवे उपस्थित होते। 12 जून 2025 ला जी हायकोर्टाने आदेश दिले की आयुक्तांनी जाऊन तोडावं बांधकामं आणि या सगळ्या बांधकामांची चौकशी करावी किंवा अहवाल द्यावा, परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा अहवाल फार्स आहे, ही चौकशी फार्स आहे। त्याच्या व्यतिरिक्त जेवढी त्यांनी सांगितली त्याच्याही व्यतिरिक्त ही येऊरमध्ये 175 अनधिकृत बंगले आहेत, 28 अधिकृत जे होऊ शकत नाही ते आहेत। मुंब्र्यामध्ये दिव्यामध्ये 26 इमारती आहेत, कळव्यामध्ये 15 आहेत, दिव्यामध्ये 110 आहेत, वर्तकनगर लोकमान्य नगरमध्ये 7 आहेत, 10 आहेत, 7 का 10 आहेत, माजिवड्यामध्ये 10 आहेत आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये छोटी मोठी बांधकामं ही सुरू आहेत, कोठारी कंपाऊंड असेल इतर ठिकाणी। तर ही सगळी बांधकामं दाखवली का बन्सालींना? ही कोर्टाला दाखवली का चौकशीत? नसतील दाखवली। नंतर जी आम्ही हे केली होती, लोकायुक्तांकडे PIL केली होती, लोकायुक्तांनी त्यावेळेस आदेश दिले होते 2021 साली की पाणी थांबवा, लाईट थांबवा, हे थांबवा। आता तुम्ही घोषणा करताय लाईट पाणी थांबवायच्या, तेव्हापासून काय केलं? ती थांबवलेत का? नसतील थांबवली तर त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? ही बांधकामं करण्यात जे जबाबदार आहेत अधिकारी, ठीक आहे, आज कोर्टाचे होतील, त्यांच्यावर कारवाई करणार का? आज जो तोडायला एवढा पैसा खर्च होतोय हा वसूल कोणाकडनं करणार? या अधिकाऱ्यांकडनं करणार का? ह्या बिल्डर लोकांकडनं करणार का? याच्या मागे अक्का कोण हे शोधून काढणार का? याच्यासाठी CBI इन्क्वायरी लावणार का? याच्यासाठी अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार का? हा आमचा प्रश्न आहे। आणि हे जर 2 दिवसात यांनी केलं नाही, या आयुक्तांनी यांना या दोषींवर निलंबन किंवा सक्त कारवाई केली नाही, ज्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली होती ज्या सायकलने, त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही 2 दिवसात बन्सालींसमोर जबाब द्यायला जाणार, आमची टीम। हे सगळे कागदोपत्री पुरावे 110 तो तिथला एक छोटा आका आहे, काय नाव त्याचं, मडवी ना, काय नाव त्याचं, तो रमाकांत मडवी, आणि त्याचा मोठा अक्का, ते तर स्वतः महेश जाहीर बोलले। हे सगळे अक्का लोक आहेत ना। मुंब्र्यामध्ये कळव्यामध्ये कशी काय बांधकामं होतात, याची अक्का कोण? इकडे सगळीकडे राबोडी असेल, उतळसर असेल, नौपाडा असेल, नौपाड्यामध्ये इथे 2-2 बिल्डिंग राहतात, याची अक्का कोण? किसन नगर असेल, लोकमान्य नगर असेल, येऊर असेल, अक्का कोण? हे अक्का सगळे हेच आहेत। आम्ही तर अक्का नाही बाबा, आम्ही तर राहुल गांधीची सिपाही आहोत, आम्ही अक्का होऊ शकत नाही, है ना। वन मॅन कमिटी आवाड साहेब त्यांनी नेमली मुख्यमंत्र्यांनी, पण मला वाटत नाही त्याच्यात काय होणार, कारण का ती सत्तेतली लोक आहेत सगळी, तर नाही तर मग सरकार पडेल, त्यांनाही माहिती आहे सरकार पडेल, त्याच्यामुळे ते काय करणार नाहीत। जसं मागे चंद्रशेखरांनी काढलं होतं आणि मग मनोज जोशींनी स्टे दिला होता, तसाच होईल। त्याच्यासाठी PILच करावी लागेल, दुसरं काय इलाज नाही। 100% PIL करणार आम्ही, हे काय आम्ही तयारी केली चालू।
आमचं झालंय